तर महायुतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक शक्ती प्रदर्शन करणारे 2 दिवसांनी शक्ती प्रदर्शन करत कोकण भवनमध्ये नोंदणी करतील। विजयी नगरसेवक एकत्र पक्षगट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार आहेत। लोकसभा ते महानगरपालिका या निवडणुकांचं वर्तुळ हे आता पूर्ण झालेलं आहे असं संजय राऊत म्हणाले। शिंदेंना आपल्यासोबत ठेवायचं की नाही याबाबत दिल्लीमध्ये चिंतन आणि मंथन सुरू होणार असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत। निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे। संजय राऊतांची सगळी माहिती अतिशय खोटी असते। एकनाथजी शिंदे आमच्यासोबत आधी होते, आताही आहेत आणि भविष्यातही राहील। 2029ला देखील देवाभाऊ एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांच्याच नेतृत्वात आम्ही लोकसभा लढणार आहोत, यांच्याच नेतृत्वात विधानसभा लढणार आहोत। देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांच्याच नेतृत्वात पुढच्या महापालिका देखील लढू। संजय राऊत, तुमची किती इच्छा असतील, तुम्हाला वाटत असेल की कावळ्याच्या सापानं गाय मरेल, पण तसं होणार नाही।